बच्चू कडू आज मुंबईला येऊन कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोनवरील चर्चेनंतर सरकारच्या शिष्टमंडळाचं आश्वासन, तर आंदोलन न थांबवता चर्चेला येणार कडूंची भूमिका। एका दिवसाची परवानगी दिल्याचं पोलीस खोटं सांगतात। आंदोलनाच्या परवानगीवरून बच्चू कडूंचा दावा, पोलिसांच्या कार्यालयाला भाजपचा झेंडा देण्यात यावा, बच्चू कडूंची टीका। संपदाचा हस्ताक्षर आणि सुसाईड नोटवरचा हस्ताक्षर जुळत नाही, ही हत्या की आत्महत्या? फलटणचे पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱ्यामध्ये। महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी सुषमा अंधारेंचा आरोप। रुपाली चाकणकरांनी पुन्हा मध्ये पडू नये, अंधारेंचा इशारा। राष्ट्रीय आयोगानं रुपाली चाकणकरांकडून तातडीनं स्पष्टीकरण मागवावं, अंधारेंकडून चाकणकरांच्या राजीनाम्याचीही मागणी। फडणवीस, तुम्ही राजकारण करा, पण न्यायमूर्ती कधीपासून बदलात? रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये बसू नये, तो त्यांचा जॉब नाही। मुख्यमंत्री फडणवीस म्हणजे टॅलेंटेड माणूस। रणजित निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा। पुन्हा पत्रकार परिषद घेणार आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या छळाला कंटाळलेली 3-4 कुटुंब समोर आणणार। परळीचा आका शोधला तसा फलटणचा आकाही शोधला पाहिजे, पत्रकार परिषदेमधून सुषमा अंधारेंची मागणी। फलटणमधील मृत डॉक्टर तरुणीचा हॉटेलमध्ये एंट्री करतानाचा सीसीटीव्ही समोर। महिला डॉक्टरनं आत्महत्याआधी लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी संशयित आरोपी प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या हॉटेलमध्ये रणजित निंबाळकर पण आले होते, मात्र दोघांमध्ये काही चर्चा झाली नसल्याची माहिती। रणजित निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून मेहबूब शेख यांना धमकी, फोन करून मेहबूब शेख यांना धमकी आणि शिवीगाळ। धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी डॉक्टर राज्यभर आंदोलन करणार। राज्य वैद्यकीय डॉक्टरांच्या संघटनेचा काम बंदचा इशारा, सोमवारपासून काम बंद आंदोलन करणार। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत विरोधकांची आज बैठक। शरद पवार, राज ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बैठकीमध्ये सहभागी होणार। उद्धव ठाकरे देखील बैठकीमध्ये सहभागी होणार असल्याची राऊतांची माहिती। 1 नोव्हेंबर रोजी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसकडून काढल्या जाणाऱ्या मोर्चाला विरोध करण्यासाठी सदावर्ते घेणार पोलीस उपायुक्तांची भेट। मोर्चा थांबवण्यासाठी तक्रार करणार असल्याची माहिती। विरोधकांच्या सर्वपक्षीय मोर्चाला भाजप आवाज, मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या अभियानानं उत्तर देणार। भाजप कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मतदार यादीतील त्रुटी तपासण्याचे शेलार आणि अमित साटम यांचे आदेश। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर आज सकाळी 11 वाजता पोलिसात तक्रार दाखल करणार। जैन बोर्डिंग विक्री व्यवहार प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती। रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्यातील तिसरा भाजप नेता। धंगेकरांचा भाजप आमदार हेमंत रासनेंवर आरोप। लोकमान्य नगरमधील स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप। लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या, धंगेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुण्यामधील लोकमान्य नगरमधील 53 इमारतीच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला दिलेली स्थगिती उठवा, रवींद्र धंगेकर यांची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी। लोकमान्य नगरमधील प्रकल्पाला विरोध नाही, मात्र प्रकल्प एकल न होता तो एकात्मिक व्हावा हीच भूमिका, आमदार हेमंत रासनेंकडून स्पष्ट। लोकमान्य नगरच्या रहिवाशांना आदित्य ठाकरेंचा फोन। पुढच्या आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे लोकमान्य नगरला भेट देणार। लोकमान्य नगरमधील पुनर्विकासाच्या प्रकल्पावर स्थानिक आमदारांनी स्थगिती आणली, रहिवाशांचा आरोप। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये व्यवहार रद्द करण्यासाठी जैन ट्रस्टचा अर्ज। जैन बोर्डिंग ट्रस्ट 233 कोटी रुपये गोखले बिल्डरला परत करणार। पालिकेनं कबुतरखान्यांसाठी नागरिकांना त्रास होणार नाही अशी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, जैन समाजाची मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणींकडे मागणी। पर्यायी जागांबाबत न्यायालयाकडे माहिती सादर करणार, गगराणींची माहिती। 1 नोव्हेंबरच्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी। शिवसेना ठाकरे पक्षानंतर आज मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार। राज ठाकरे लावले तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार। आज नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार। सकाळी 10 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबारचं आयोजन। मुंबई महापालिकेच्या प्रभागाचं आरक्षण जाहीर करा, राज्य निवडणूक आयोगाचे पालिका आयुक्तांना आदेश। आरक्षण नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने प्रभाग आरक्षण जाहीर करण्याचे आदेश। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना 2017 साली जिंकलेल्या 84 जागांसाठी आग्रही। सध्या 50 ते 60 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत। ठाकरेंच्या सेनेमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेल्या माजी नगरसेवकांना उमेदवारीची संधी नाही, सूत्रांची माहिती। माजी नगरसेवकांच्या मतांचा आदर राखत त्यांच्या पसंतीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू। ठाकरेंच्या सेनेचे किमान 70% नवे चेहरे उमेदवार असणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून एक है तो सेफ है च्या नाऱ्याचा पुनरुच्चार। भाजपकडून हिंदू मतांसाठी हिंदू संवाद कार्यक्रमाचं आयोजन। महिला वर्गासाठी मुंबईमध्ये बहीण लाडकी भाऊबीज देवाभाऊंची कार्यक्रम राबवणार।
सर्व अभियान ताकदीने राबवा, मुंबई भाजपच्या बैठकीमध्ये सूचना. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकीमध्ये 100% महायुती, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं धक्कातंत्र. आजपासून विविध ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा. युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, याबाबत चर्चा, वाद नको. युतीबाबतच्या प्रश्नावर नारायण राणेंची प्रतिक्रिया. तर आपापसामध्ये राजकारण दिसलं तर त्यांना निवडणुकीमधून बाद करेल, नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धांत शिरसाटांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी. पालकमंत्री संजय शिरसाटांच्या मुलाचं भावी महापौर म्हणून बॅनर झळकले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार, त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि माजी नगरसेवकांमध्ये उत्सुकतेसह चिंतेचं वातावरण. बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप. मतदाराचा पत्ता सुलभ शौचालय असल्याचा उल्लेख. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मनसेकडून शंका उपस्थित. सोलापूरमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का. राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने भाजपत, तर विरोधामुळे दिलीप मानेंचा पक्षप्रवेश वेटिंगवर. धुळे महानगरपालिकेचे आरक्षण सोडत 11 नोव्हेंबरला जाहीर होणार. 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत प्राप्त सूचनांवर सुनावणी, तर अंतिम यादी 2 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती. सीडीसाठी जळगावमधील घरी चोरी झाल्याचे खडसेंचे संकेत. चोरट्यांनी खडसेंच्या बेडरूममधील काही सीडी चोरल्या, मात्र कामाच्या सीडी दुसऱ्या ठिकाणी असल्याची खडसेंची माहिती. बनावट आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल. भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीची मुंबई सायबर पोलिसांकडून दखल. रोहित पवारांनी एका वेबसाईटचा वापर करत बनावट आधार कार्ड बनवलं होतं. गँगस्टर निलेश घायवळ भूमाफियाही असल्याचं समोर. घायवळनं 2022 ते 2023 या काळामध्ये 12 जणांकडून 58 एकर जमीन विकत घेतल्याचं उघड. तर गुन्हेगारीतून मिळवलेला पैसा वैध दाखवण्यासाठी जमिनीचा व्यवहार केल्याचा पोलिसांचा संशय. निलेश घायवळ टोळीचा नवा कारनामा समोर. फसवणुकीसाठी शेतकऱ्याच्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड घेतल्याचं समोर. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आंतरराष्ट्रीय विमानतळ कामगार युनियनमध्ये भाजपची मुसंडी. आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो इथल्या कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. ठाकरेंची सेना आणि मनसेला मोठा धक्का. 500 ते 600 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश. पंतप्रधान मोदी आज 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. सर्वांना आमंत्रण देतोय, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करा. इंडिया मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमधून पंतप्रधान मोदींचं आवाहन. गोरेगावच्या नेस्कोमध्ये विविध वस्तूंचं प्रदर्शन. नंदुरबारमधून जाणाऱ्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाबद्दलची सुनावणी संपन्न. भूसंपादनानं तर योग्य मोबदला द्यावा, अन्यथा महामार्गाला विरोध करणार, शेतकऱ्यांची भूमिका. पुणे शहर पोलीस दलामध्ये 1968 जागांसाठी भरती. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, कारागृह शिपाई या पदांसाठी जागा भरल्या जाणार. यासाठी उमेदवारांना 30 नोव्हेंबरला अर्ज करता येणार. मीरा भाईंदरला वारकरी भवनाची मोठी भेट. उद्या इंदुरीकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये वारकरी भवनाचं लोकार्पण होणार. अटल सेतू प्रकल्प बाधित मच्छीमारांना दिलासा. 1 महिन्यामध्ये सर्व्हे करून अहवाल देण्याचे MMRDAच्या उपाध्यक्षांचे निर्देश. शिवडी, न्हावाशेवा, सीलिंक प्रकल्प बाधितांमधील पाणजे, घारापुरी ही गावं नुकसान भरपाईपासून वंचित राहिली होती. नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे 85 गावातील 865 शेतकऱ्यांचं नुकसान. पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, बाजरीसह भात पिकांचं मोठं नुकसान. जवळपास 832 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याची माहिती. गुगल मॅपमुळे नाशिकचं कुटुंब धुळ्यातील वाहून गेलेल्या शनीनगर फरशी पुलावर अडकलं. शिवसेना महानगर प्रमुखांच्या मदतीनं कुटुंब सुखरूप रवाना. तातडीनं नवा पूल मंजूर करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी. धुळ्यामधील सफाई कामगारांचं जीवनमान उंचावण्यासाठी विशेष आराखडा तयार करा. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे पालिकेला निर्देश. सफाई कामगारांच्या पुनर्वसनाची कामं तातडीनं करण्याचेही आदेश. नांदेडच्या हिमायतनगरमध्ये प्रेम संबंधातून 17 वर्षीय तरुणाची हत्या करून विहिरीमध्ये फेकल्याची घटना. प्रेयसीच्या वडील आणि भावाकडून तरुणाची निर्घुणपणे हत्या. दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. ठाणे बेलापूर रोडवर कंटेनर पलटी. सुदैवानं जीवितहानी नाही. कंटेनर बाजूला करण्याचं काम सुरू. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पावसामुळे कापणीला आलेलं धान, कापूस पिकांचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्याला पुढील काही दिवस पावसाचा इशारा.